ते येस म्हणतात येस मिस्टर इंडिया झालेत. आणि खरंच आहे, काँग्रेसकडे नेत्यांची एवढी फौज आहे. आता सगळं कव्हरेज करतोय आम्ही, सगळ्यांच्या दाखवतोय असं नाही आहे. आज तुम्हाला संधी आहे, सगळ्यांना संधी आहे. पण जर नेते विधानसभा निवडणुकीत सुद्धा असंच झालं, प्रत्येकजण आपापल्या मतदारसंघात होता. आज सुद्धा तेच झालंय का मिस्टर इंडिया? सर, सगळ्यात प्रथम तर मला आपल्याला सांगायला आवडेल की हम्म. या सगळ्या निवडणुकांमध्ये आम्ही जमिनीवरती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधाऱ्यांच्या तीनही पक्ष वेगवेगळे लढत असताना त्यांची झोप उडवलेली आहे. विलासजी, एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतो. बर बर. हम्म. भोकर विधानसभेमध्ये यांचे जे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आहेत, नवनाथ बन आहेत, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. हम्म. त्यांचे स्टार प्रचारक आहेत भाजपचे ते. हम्म. आणि भाजपचे राज्याचे स्टार प्रचारक माजी मुख्यमंत्री आज फक्त मुदखेड आणि भोकर या दोन नगर परिषदांचे प्रचारक झालेले आहेत आणि गल्ली बोळांमध्ये फिरायला लागलेले आहेत. इतकं प्रचंड अरे मग त्यांच्या ते नाकी नऊ वाईट आहे की आणलेलं आहे. चांगलं आहे? आणि आणि जर कुणाला याच्यावरती जर राजू वाघमारे म्हणत असतील की मिस्टर इंडिया आहे, तर असं अजिबात नाहीये. हा. तर सर्वसामान्य लोकांच्या घरापर्यंत जाऊन कॉर्नर बैठकांपासून मोठ्या सभांपर्यंत आम्ही घेतोय. आणि मुद्द्यांचं म्हणत असाल तर ज्या पद्धतीनं विद्याताईंनी सांगितलं, बोगस मतांपासनं, बेरोजगारींपासनं ते आज जो पैशांचा पाऊस पडतोय, मी तुमच्याशी बोलतोय मुदखेड शहरातनं, तर आजूबाजूला नवनाथ बन यांनी माहिती घ्यावी, भाजपचे लोक पैसे वाटप करत आहेत. त्यावरती आम्ही तक्रारी केल्या तरी निवडणूक आयोग काही करायला तयार नाहीये. तर याचाच अर्थ असा काय, तर विरोधक आम्ही ओरडतोय, त्यांच्या विरोधामध्ये बोलतोय, यांच्या नाकी नऊ आणलेले आहेत. तरी देखील देवेंद्र फडणवीस हे प्रशासनाला हाताशी धरून वाटेल त्या पद्धतीनं या देशामध्ये, या राज्यामध्ये पूर्ण वाटेल त्या पद्धतीनं कारभार त्यांचा चाललेला आहे. त्यामुळं राजू वाघमारेंना मिस्टरी वाटत असेल, त्यांची ती नजर असेल, हम्म. तर त्यात त्यांना लकलाभ असो. पण आम्ही लढतोय. आमच्या प्रदेश अध्यक्षांनी या नांदेड जिल्ह्यामध्ये अर्धा डझन सभा या ठिकाणावरती घेतलेल्या आहेत. अगदी सगळीकडे घेतले आहेत. या उलट मला असं विचारायचंय, तुम्ही म्हणालात की विरोधकांनी बाय दिलाय काय? मला दोनही सत्तेतल्या प्रवक्त्यांनी उत्तर द्यावं की सत्तेतले तीन पक्ष जे भांडतायत त्यांनी सत्तेला बाय दिलेला आहे का, हे त्यांनी सांगावं. ठीक आहे, मी मी सत्तेला बाय विचारतो दिलेला मी आहे का विचारतो त्यांनी? आणि मला रविकरण सरांकडे विश्लेषणाला जायचंय, पण नवनाथ बन यांना विचारू देत मला. नवनाथजी, खरं सांगा, तुमची लढाई कुणासोबत आहे? तुमची लढाई विरोधकांसोबत आहे की सत्तेतल्या मित्रांसोबत आहे? विलासराव, आमची लढाई ना विरोधकांसोबत आहे ना सत्तेतल्या मित्रांसोबत आहे. आमची लढाई ही कार्यकर्त्यांसाठी आहे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि कार्यकर्ता हा येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेसाठी काम करत असतो. म्हणून कार्यकर्त्यांच्या लढाईमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचं काम महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी करतायत. जवळपास 35हून अधिक सभा गेल्या 8 दिवसामध्ये देवेंद्रजींनी घेतल्यात. आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी देखील 35हून अधिक सभा घेतल्यात. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी देखील 25हून अधिक सभा घेतल्या. आमचे सर्व स्टार प्रचारक जवळपास 288 नगरपालिका आणि नगरपंचायतमध्ये पोहोचलेत आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आता आपण कार्यकर्त्यांसाठी संघर्ष केला, आता आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभं राहिलो, कार्यकर्त्यांसाठी लढा दिला, तर निश्चितपणे कार्यकर्ते आपल्याशी प्रामाणिकपणे उभं राहतात. म्हणून आम्ही हा संघर्ष ना सत्तेसाठी आहे ना विरोधकांसाठी आहे. हा संघर्ष कार्यकर्त्यांसाठी आहे. कार्यकर्ता पण लढला, लोक म्हणतात हे कार्यकर्ते जिंकला. नाहीत, तुमच्या नेत्यांच्याच घरातले लोक उभे केलेत. नाही विलासराव, टक्केवारी काढली तर 5% देखील येणार नाही. भारतीय जनता पार्टीची पूर्ण टक्केवारी काढली तर 5% देखील नेत्यांच्या घरामध्ये ही नवनाथजी, कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. ऐकून घ्या. नवनाथजी, बरं बरं, एक माझं एक ऐकून घ्या. एक एक माझं जण एक एक ऐकून जण घ्या आणि हा मग बोला. हा. आपण पर्सेंटेज काढलं तर 5% देखील आम्ही नेत्यांच्या घरामध्ये किंवा कुणाच्या नातेवाईकांना तिकीट दिलं असेल. जास्तीत जास्त 5%. 95% सर्वसामान्य कार्यकर्ता हा निवडणूक लढतोय आणि निवडणूक जिंकणार आहे. राहिला प्रश्न महाविकास आघाडीचा, तर महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत. यांच्यामध्ये समन्वय नवनाथजी, नाही. ज्या लोह्यामध्ये पद्धतीनं ऐका, ऐका बालाजी तुमची गाडे ऐकून टक्केवारी घ्या. सांगतो. बालाजीराव, बालाजीराव. ऐकून घ्या. बालाजीराव, बालाजीराव, तुम्ही बोलत मी येतो होता. तुमच्याकडे, तुम्ही येतो ना बोलत तुमच्याकडे. होता. बालाजी गाडे, तुम्ही बोलत आहात. बालाजीराव, बालाजीराव, हे हे डिबेट हे डिबेट असं कसं होऊ शकेल? तुम्हाला दिला ना वेळ, मी येतो तुमच्याकडे. बालाजी गाडेना गप्प करावी हा हा, बालाजीराव थांबा. ज्या पद्धतीनं काँग्रेसचं अस्तित्व राहिलेलं नाहीये, काँग्रेसचा एकही नेता मैदानावर दिसत नाहीये, काँग्रेसचे नेते पूर्णपणे झोपलेले आहेत, काँग्रेसची अस्तित्वाची देखील लढाई नाहीये,
त्यामुळे काँग्रेसची काय अवस्था आहे महाराष्ट्र बघतोय आणि उद्या परवाच्या दिवशी निकाल लागेल. विलासराव, काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये, आता लिहून घ्या हा दावा मी करतोय, काँग्रेसला सिंगल डिजिट मध्ये देखील यश मिळणार नाही. त्याच्यापेक्षाही खालची अवस्था यांच्या, जसं बिहारमध्ये ठीक आहे. बिहारमध्ये 6 जागांवर काँग्रेसची अवस्था झाली, असं सिंगल डिजिट मध्ये. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. दावे 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 प्रतिदावे आहेत. मला रविकिरण सरांना विश्लेषण करायचंय, त्यांच्याकडे जायचं विश्लेषणासाठी. भाजपने एक निवडणुकाचा साचा तयार केलेला आहे, त्याच्यात ईव्हीएम आहे, त्याच्यामध्ये पैसे वाटप आहे, त्याच्यामध्ये सत्ता अहो, आहे ताई आणि ताई तुम्ही एवढी वर्ष निवडणूक जिंकत होता, ताई, अहो, त्यांच्या त्या ह्याला जनतेच्या मध्ये जाऊन मागायला हवं होतं ना ताई, संधी आहे ना. बिहारमध्ये त्यांनी घडवून आणलेले 10,000 रुपये वाटले. आज सुद्धा त्याचे आमदार, त्यांचे आमदार गोरे म्हणाले की कारण भरपूर होतील ना. बरं ठीक आहे, ठीक आहे. मी